ते सांगणार आहे. खूप साधी सोपी अशी ही बॅग आहे आणि 2-3 कप्पे ह्या बॅगमध्ये आहेत आणि पटकन पण बनवली जाते. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता ट्रॅव्हल बॅग बनवण्यासाठी मी हा एक पीस घेतलेला आहे. त्याचं माप आहे 46 इंच बाय 16 इंच. असं 46 इंच आणि असं 16 इंच आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हास घातले आणि खालच्या बाजूने अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतले. आता कोणत्या पण एका बाजूने काय करायचं आहे, 10 इंच तिकडनं असं मार्किंग करायचं आहे. 10-10 इंचाचं असं लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यावर पट्टीने ना अशी लाईन मारून घ्या. म्हणजे काय होतं, सरळ लाईन येते आपली. म्हणजे कापायला असं कापड वाकडं तिकडं होत नाही. आणि आता हे आपण कापून घेणार आहोत. आता हा पीस थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवायचा आहे. आता हे काय करायचं, जे उरलेलं कापड आहे तिथून वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने 4.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं पूर्ण असं सरळ. ठीक आहे. किती इंचाचं मार्किंग करायचं आहे? 4.5 इंचाचं. आणि तिथे पण आपण लाईन मारून घेणार आहोत पट्टीने अशी. आता हे पण आपण कापून घेणार आहोत. आता काय करायचं, इथे आपण ना चेन लावणार आहोत. चेन घेतलेली आहे मी आणि चेनमध्ये 2 रनर पण घातले. 2 रनर घालायचे आहेत आपल्याला. आता चेन लावताना काय करणार आहे, अशी चेन त्याच्यावरती अशी एक पट्टी घ्यायची आणि हे अशी शिवून घ्यायचं. आणि शिवून झाल्यावर उलटं करायचं आणि इथनं एक दाब शिलाई मारायची आणि ह्याची खालती पट्टीची पायपिंग करून घ्यायची. अशीच ह्या बाजूला पण पट्टी चेन आणि पट्टी लावून घ्यायची आहे. चला तर मग आधी आपण चेन आणि पट्टी लावून घेऊया. आता पुढे काय करायचं ते नीट बघा. आता इथे ना मी 8 बाय 8चे 2 चौकोन घेतलेले आहेत. त्याच्या आतमध्ये पण मी कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर लावून घेतले. आता काय करायचं, त्याला वरनं 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची आणि तिथे आपण कट करणार आहोत. अशा प्रकारे इथे 1.5 इंचाच्या मार्किंगवर कापून घ्यायचं आणि इथे आपण चेन लावून घेणार आहोत. आता ह्या चेनीला पण आपण अशी पायपिंग करणार आहोत. आता दुसरा पीस मी असं तयार केलेला आहे. ह्या खालच्या बाजूला असं पायपिंग केलेलं आहे. असे हे दोन्ही पीस तयार करायचे. आणि हे आता तयार करून झाले ना, मग आता काय करायचं नीट बघा बरं का. आता हा जो भाग आहे ना आपला मेन पीस, तो ना असा मधोमध दुमडायचा. म्हणजे मधोमध त्याची घडी घालायची. ठीक आहे. हो का असेल. आता हा जो 8 बाय 8चा आपण हे केलं आहे ना पॉकेट कप्पा, तो पण असं मधोमध घडी घालायची. आणि बरोबर आता वरनं आहे ना 1 इंच अंतर सोडायचं आणि इथे आपण आहे ना काय हे दोन्ही बरोबर मधोमध एकमेकांवर आलं पाहिजे. आणि इकडनं असं दुमडून
इकडनं वरनं पण असं थोडीशी दुमड घ्यायची आणि खालच्या बाजूने पण दुमड घ्यायची. फक्त ह्या कडेने दुमड घ्यायची नाही आहे. वरच्या बाजूने खालच्या बाजूने असं थोडं दुमडायचं आणि चारी बाजूने हा कप्पा आपण इथे शिवून घेणार आहोत. ठीक आहे. आणि मग त्याचप्रमाणे हा जो आपण दुसराचा 10 सेंटीमीटरचा 10 इंचाचा जो पीस कट केला ना, तो सुद्धा मधोमध असा हे करायचा आहे, भाग त्याचं मधोमध हे करून घ्यायचं. आणि त्याला आता ते काय कसं करायचं का, हा पीस आहे ना इथे लावून घ्यायचा असा, आणि ह्या चैनीच्या बरोबर इथे अशी लाईन मारून घ्यायची. आणि हे बरोबर आपली ही मधली लाईन, आणि ही मधली लाईन झाली की मग सेम हा पीस 8 बाय 8चा कप्पा असाच इथे वरनं 1 इंच सोडायचं आणि वरच्या बाजूने असं दुमडायचं, खालच्या बाजूने दुमडायचं आणि चारी बाजूने शिलाई मारायची. कडेने दुमडायचं नाही आहे, फक्त वरून खालून दुमडायचं आहे, परंतु शिलाई चारी बाजूने मारायची आहे. आणि हा पीस बघा, नीट लक्ष द्या बरं का. हे चैनीच्या समोर हा असं हे पीस ठेवायचं आणि चैनीच्या समोर हे ठेवून इथे लाईन मारून घ्यायची. आणि हा आपला मध्यभाग, आणि वरनं 1 इंच खालती ठेवून आपण हा पीस इथे लावून घेतलेला आहे हा कप्पा. ठीक आहे. अशा प्रकारे हे 2 कप्पे लावून घ्यायचे आहेत. हा मी कप्पा जोडलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला ना बंद लावायचे. बंदासाठी मी आहे ना 51 इंच बाय 1 इंचाचे 2 बंद घेतले. किती? 51 इंच. 51 इंच आहे आणि असा 1 इंच आहे. ठीक आहे. आता ते काय करायचं आपण इथे असं इथे बघा, इथून खालनं घ्यायचं आणि इथपर्यंत शिवायचं असं, आणि हा बंद इथून शिवायचा आहे. असं ह्या कप्प्यावर हे बंद आपण शिवणार आहोत. तसंच दुसरा बंद पण इथे आपण हा जो हे लावलेला आहे ना कप्पा, त्याला आपण अशा पद्धतीने इथे शिवून घेणार आहोत. ठीक आहे. चला मग अशा पद्धतीने आपण हे बंद लावून घेऊया. आता काय करायचं, हा जो पीस आहे ना तो बघा इकडनं इथं शिवून घ्यायचा. असं ह्या बाजूला असं शिवून घ्यायचं आणि पायपिंग करायची. आणि तसंच मग ही बाजू पण ह्याला शिवून घ्यायची अशी इथे, आणि पायपिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. दोन्ही बाजू शिवून घ्यायच्यात आणि पायपिंग करायची. हो का. परत एकदा बघा, हा भाग आहे ना इथे शिवायचा आणि पायपिंग करायचं, आणि मग हा भाग इकडे घेऊन इथे शिवायचा आणि पायपिंग करून घ्यायचं. ते दोन बघा बरं का. आता हे जे बंद आहेत ना आपले, ते बंद बरोबर असे समोरासमोर घ्यायचे. दोन्ही पण बंद असे समोरासमोर आले पाहिजेत. ठीक आहे. हे जे आहे ना शिलाईचे आपण खालती पण घेतलेलं आहे. अशा पद्धतीने समोरासमोर बंद आले का घ्यायचे, आणि इकडनं एक शिलाई मारायची आणि वरच्या बाजूने एक शिलाई मारायची. आता तिथे आत्ताच पायपिंग नाही करायची, नंतर सांगतो का. हे जे 2 बंद आहेत ना हे असे समोरासमोर घ्यायचे, हे दोन्ही पण बंद, आणि इकडनं एक शिलाई मारायची आणि वरच्या बाजूने पण शिलाई मारून घ्यायची. कापायचे आहेत. आता त्यासाठी काय केलं मी हो का, इथून 3 इंच घेतले आणि इकडनं 3 इंच घेतले. ठीक आहे. असे 3-3 इंचाचे चारी कॉर्नर आपण कापून घेणार आहोत. चला तर मग आपण हे कॉर्नर कापून घेऊ. आता हे कॉर्नर कापून झाले. आता आपल्याला हे ना चारी पण कॉर्नर असे शिवून घ्यायचे आहे. आणि शिवून झालं की ते पायपिंग करायचं आहे. पहिल्यांदा इकडे पायपिंग करायचे दोन्ही बाजूला शिवलेल्या, आणि मग हे 4 कॉर्नर शिवायचे आणि त्याला पायपिंग करायचं. मग आपली बॅग तयार. ठीक आहे. चला तर मग आपण शिवून घेऊया. एकदम छान अशी दिसते. चला तर मग आपण बॅग सरळ करूया. आता अशा पद्धतीने आपली बॅग तयार झाली आहे. आता हे बंद आहेत आपले, आणि हा एक कप्पा आहे, आणि आपला हा मेन कप्पा आहे. 10 ते 12 साड्या ह्याच्यामध्ये कपडे आपले ह्याच्यामध्ये छानपैकी बसतात. चला तर मग बॅग आवडली ना मग बनवायला घ्या आणि फिरायला चला. बॅग आवडल्यास
व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.